नमस्कार. आज आपण कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबद्दल म्हणजेच पॉश ॲक्ट बद्दल मराठीत माहिती घेणार आहोत. हा कायदा काय आहे, तो कोणासाठी लागू होतो आणि त्याचे मुख्य उद्देश काय आहेत हे जाणून घेऊया. कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013, सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस ॲक्ट 2013 यालाच सामान्यतः पॉश ॲक्ट असे म्हणतात. प्रत्येक स्त्रीला कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे. हा कायदा तेच सुनिश्चित करतो. या कायद्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी सोपी होते. या कायद्यानुसार लैंगिक छळामध्ये शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधांची मागणी, लैंगिक रंगाचे शेरे, अश्लील साहित्य दाखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन यांचा समावेश होतो. कर्मचारी म्हणजे नियमित, तात्पुरता, कंत्राटी किंवा प्रशिक्षार्थी अशा सर्व प्रकारच्या महिलांचा समावेश होतो. कार्यस्थळ म्हणजे ऑफिस, कंपनीची शाखा, वाहतुकीचे ठिकाण, घर, वर्क फ्रॉम होममध्ये किंवा कंपनीच्या कार्यक्रमांचे ठिकाण यांचा समावेश आहे. लैंगिक छळ झाल्यास पीडित महिला कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे तक्रार दाखल करू शकते हे पाहूया. या कायद्यानुसार प्रत्येक कार्यस्थळी अंतर्गत तक्रार समिती इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ICC स्थापन करणे अनिवार्य आहे. ही समिती तक्रारींची चौकशी करते आणि न्याय मिळवून देते. पीडितेने घटनेच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत ICC कडे लेखी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितीत ICC ही मुदत वाढवू शकते. तक्रार दाखल झाल्यानंतर अंतर्गत तक्रार समितीची भूमिका आणि जबाबदारी काय असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ICC तक्रारीची चौकशी करताना दोन्ही पक्षांना, तक्रारदार आणि प्रतिवादी, त्यांची बाजू मांडण्याची संधी देते. ही प्रक्रिया गोपनीय, निष्पक्ष आणि वेळेत पूर्ण केली जाते. चौकशी दरम्यान नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन केले जाते, म्हणजे दोन्ही पक्षांना आवश्यक कागदपत्रे आणि साक्षीदार सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाते. या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नियोक्त्यावर एम्प्लॉयर काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नियोक्त्याने पॉश कायद्यानुसार एक स्पष्ट धोरण, पॉलिसी तयार करणे आणि ते कार्यस्थळी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल. कर्मचारी आणि ICC सदस्यांसाठी पॉश कायद्याबद्दल वेळोवेळी प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे हे नियोक्त्याचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. जर लैंगिक छळाची तक्रार सिद्ध झाली तर प्रतिवादीला काय शिक्षा होऊ शकते आणि पीडितेला काय भरपाई मिळते? शिक्षा म्हणून लेखी माफी, वेतन रोखणे, पदोन्नती थांबवणे किंवा नोकरीतून काढणे अशा कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, ज्या कंपनीच्या सेवा नियमांनुसार ठरवल्या जातात. ICC चौकशीनंतर पीडितेला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी तसेच आर्थिक नुकसानीसाठी योग्य नुकसान भरपाई, कॉम्पन्सेशन देण्याची शिफारस करू शकते. हा कायदा केवळ दंड ठोठावण्यासाठी नाही, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन असा कार्यस्थळ तयार केला पाहिजे, जिथे प्रत्येक महिला सन्मानाने आणि भीतीशिवाय काम करू शकेल. This video is brought to you by Team Guardgill for training purposes. For more such videos, please contact us. Thanks for watching.